सिंगल फेशियलमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतो. या फेशियलची रिझल्ट्स खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. पिंपलचा प्रॉब्लेम आहे, ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, ऑइली स्किनचा प्रॉब्लेम आहे, ओपन पोरचा प्रॉब्लेम आहे, ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी हे फेशियल नक्की करा. आजचं फेशियल जे आपण डिस्कस करतोय दॅट इज हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. आजचा जी सिरीज आपण सध्या चालू आहे दॅट इज रिगार्डिंग फेशियल्स. हे मी मागच्या बऱ्याच एपिसोडपासून तुम्हाला सांगतोय. आता मागच्या याच्यामध्ये सुद्धा आपण बरेचसे फेशियल्स डिस्कस केलेत की कुठलं फेशियल नक्की काय करतं, ह्याचा काय यूज होतो. बेसिकली हे करण्याचं कारण असं आहे, ही क्लायंट्सची डिमांड असते की आम्हाला नेमकं कुठलं फेशियल करायचं हे माहिती नाही आहे. बेसिकली रेट कार्ड तर आम्ही प्रत्येकाला येतोच आहोत की बाबा कसं आमचे रेट्स काय आहेत काय, तर त्या हिशोबाने पण क्लायंट ठरवून येतं बऱ्याच वेळा. पण बेसिकली व्हॉट माय रिक्वायरमेंट इज की क्लायंटनी येताना समजा जर हे व्हिडिओज कोणी बघितले असतील तर त्यांनी येताना समजा एखाद्या ते फेशियल ठरवून आले की आपल्याला XYZ प्रॉब्लेम आपल्या स्किनला आहे, त्यानुसार आपण जर हे फेशियल केलं तर इट इज बेनिफिशियल. बऱ्याच वेळा होतं कसं, इथे माझ्याकडे जवळजवळ 25 ते 40 फेशियल्स आहेत. ती बघून बऱ्याच वेळा क्लायंट कन्फ्यूज होतो की अरे मग मी नेमकं कुठलं फेशियल करू. तर आमच्याकडे बेसिकली प्रोसिजर अशी आहे की क्लायंट आल्यानंतर वी गो फॉर प्रॉपर कन्सल्टेशन. प्रॉपर कन्सल्टेशन झाल्यानंतर आम्ही क्लायंटला कन्सल्ट करतो की बाबा ही 2-3 फेशियल तुमच्या रिक्वायरमेंट जी तुमची आहे, समजा तुमच्याकडे कुठला कार्यक्रम आहे किंवा तुम्ही रेग्युलरली स्किनला मेंटेन करण्याकरता फेशियल करताय किंवा तुम्ही स्किनला काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी तुम्ही फेशियल करताय, तर त्यानुसार तुम्हाला आम्ही फेशियल रिकमेंड करतो. म्हणजे मी करतो किंवा माझा स्टाफ करतो की बाबा हे करा, हे तुमच्या फेशियलला योग्य आहे. हे पण आपण करू शकतो किंवा बऱ्याच वेळा क्लायंट आता हे असे व्हिडिओज जे आम्ही यूट्यूबवर टाकतोय तर ते पण बघून क्लायंट कॅन ऑल्सो डिसाईड की बाबा मी नेमकं माझ्या स्किनसाठी नेमकं कुठलं फेशियल आहे. तर आता आजचं फेशियल जे आपण डिस्कस करतोय दॅट इज ॲक्नेक्स फेशियल. आता ॲक्नेक्स तुम्हाला नावावरून कळत असेल की दॅट इज बेसिकली फॉर ॲक्ने, पिंपल्स किंवा ज्यांना खूप एक्सेसिव्हली ऑइली स्किन आहे, ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रचंड प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी बेसिकली हे फेशियल डिझाईन केलेलं आहे. या फेशियलचा मेन उद्देश आहे तुमच्या स्किनला क्लिअर करणं. तुमच्या जे काही पिंपल्स आहेत स्किनमध्ये किंवा जर तुमच्या स्किनला खूप ॲक्ने आहे किंवा जर पिंपल्सचे डाग आहे तर त्याला कमी करणं. त्याच्यावरती जे डाग आलेले आहेत किंवा त्याच्याने एक्सेसिव्ह ऑइल जे स्किनवर येतं आहे तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं, तर हे या फेशियलचं बेसिकली काम आहे. या फेशियलची रिझल्ट्स खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. सेटिंग्स किती जरी नाही म्हटलं तरी घ्यायला लागतात. म्हणजे असं आपण कुठलंच फेशियल जगातलं नाही आहे की तुम्हाला एका सेटिंगमध्ये रिझल्ट मिळतो. म्हणजे आता हे मी काय किंवा वारंवार सगळे स्किन थेरपिस्ट जे आहेत तर ते तुम्हाला प्रत्येक वेळेला हेच सांगतील की तुम्हाला फेशियलची सेटिंग्स घ्यायला लागतील. इफ यू वॉन्ट टू हॅव अ गुड स्किन, इफ यू वॉन्ट टू हॅव अ बॅलन्स स्किन, तुम्हाला रेग्युलर फेशियल करत राहणं गरजेचं आहे. आणि रेग्युलर इन द सेन्स काय की महिना दीड महिन्यातनं एकदा, जर खूप प्रॉब्लेम आहेत तर महिन्यातनं एकदा. वी आर नॉट आस्किंग की तुम्ही महिन्यातनं 2-3 वेळा करा, कारण 2-3 वेळा फेशियल रिकमेंडेड पण नाही आहे. मिनिमम फेशियलची रिक्वायरमेंट आहे की 20 डेजमधनं एकदा फेशियल आपण करू शकतो. म्हणजे मॅक्सिमम बोलू शकतो आपण की मिनिमम तर महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यात एकदा तुम्ही फेशियल केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. आणि बेसिकली फेशियलचा रिझल्ट म्हणजे तुमची स्किनची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, तुमच्या स्किनचं हायड्रेशन बॅलन्स होतं, मॉइश्चर बॅलन्स होतं, त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली होते, तुमच्या स्किनला टोनिंग मिळतं, त्याच्यामुळे तुमच्या स्किनला एक म्हणजे आपण म्हणतो ना हेल्दीनेस खूप चांगल्यापैकी येतं स्किनला. प्लस हायड्रेशन आणि मॉइश्चर मिळाल्यामुळे स्किन ग्लो करायला लागते, डेड स्किन निघाल्यामुळे ग्लो करायला लागते. बट अलॉंग विथ दॅट जे आपण प्रोडक्ट्स यूज करतोय तर ते कुठल्या कारणासाठी वापरतोय त्याच्यामुळे अजून स्किनचा जो इफेक्ट आहे, स्किनवरती आलेला जो इफेक्ट आहे तो जास्ती एनहान्स होतो. आता एक्झाम्पल, आता आपण समजा हे ॲक्नेक्स फेशियल करतोय तर हे फेशियल मॅक्सिममली इट इज यूज फॉर ऑइली स्किन, पिंपल स्किन, ॲक्नेस प्रोन स्किन किंवा जाम ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ज्या स्किनवर, त्या स्किनवरतीच यूज केलं जातं. आता हे फेशियल तर ड्राय स्किनवरती कोणी करणारच नाही आहे, बिकॉज ड्राय स्किनला जर पिंपल्सच नाही आहेत तर हे फेशियल करून काय उपयोग आहे. तर त्याच्यामुळे ज्याला कोणाला प्रॉब्लेम आहे स्किनचा तर त्याच्यामुळे ॲक्नेक्स फेशियल इज व्हेरी गुड फॉर पिंपल स्किन. खूप चांगला रिझल्ट आहे आणि 1-2 सेटिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट इमिजिएटली दिसायला लागतो. असं नाही की तुम्ही खूप साऱ्या सेटिंग करा, 10-10, 12-12 सेटिंग करा, तुम्हाला रिझल्ट तेव्हा दिसेल, असं अजिबात नाही आहे. सिंगल फेशियलमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतो, 10-25% तुम्हाला रिझल्ट दिसेल. सेकंड फेशियलमध्ये अजून रिझल्ट चांगला दिसेल आणि मग थर्ड फोर्थ फेशियलपासून तुम्हाला बेटर रिझल्ट तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे ज्याला कोणाला पिंपलचा प्रॉब्लेम आहे, ज्याला कोणाला ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, ज्याला कोणाला ओपन पोर्स आहेत, खूप ऑइली स्किन आहे, खूप ग्रीसी होते स्किन, खूप ब्लॅक हेड व्हाईट हेड्स आहेत, त्यांनी हे फेशियल नक्की करा. हे फेशियल हर्बल कॉम्प्लेक्सपासून बनलेलं आहे. या फेशियलमध्ये टी ट्री ऑइल किंवा या फेशियलमध्ये नीमच्या पानांचा, नीमच्या कॉन्सन्ट्रेटचा यूज केलेला आहे. आणि मी दरवेळेला सांगतो असंच की लोटस इज बेसिकली अ प्युअरली व्हिगन प्रोडक्ट. व्हिगन सगळे प्रोडक्ट्स व्हिगन आहेत.
सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला फ्रूट्स अँड प्लांट्सच्या एक्स्ट्रॅक्टपासून केलेले प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामुळे इट इज वन ऑफ द बेस्ट फेशियल. त्यामुळे ज्याला कोणाला पिंपलचा प्रॉब्लेम आहे, ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, ऑइली स्किनचा प्रॉब्लेम आहे, ओपन पोरचा प्रॉब्लेम आहे, ब्लॅक हेड व्हाईट हेडचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी हे फेशियल नक्की करा. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील. आणि प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा आय डी पण मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले छोटे छोटे व्हिडिओज शॉर्ट्स आम्ही यूट्यूबवर ते पण टाकतोय, ते तुम्हाला सगळे बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.